नमस्कार शेतकरी बंधूंनो, आज मंगळवार 3 मार्च 2026. शेतकरी मित्रांनो, सुरुवातीला धुळीवंदनाच्या सर्व शेतकरी बांधवांना लाख लाख शुभेच्छा. मित्रांनो, संपूर्ण महाराष्ट्रात तुरीला काय मिळत आहे बाजारभाव पहा लगेच आपल्या चॅनलच्या माध्यमातून. पण विनंती आहे की अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून दररोजचे असेच बाजारभाव पाहायला मिळतील. पहिली बाजार समिती आहे मुरुम. आवक आली आहे तुरीला 140 क्विंटलची. कमीत कमी दर मिळाला आहे 7,500 रुपये. सर्वसाधारण दर 8,239 रुपये. तर जास्तीचा दर सुद्धा 8,239 रुपये मिळालेला आहे. पुढील बाजार समिती आहे सोलापूर. आवक आलेली आहे लाल तुरीला 5 क्विंटलची. कमीत कमी दर मिळाला 7,000 रुपये. सर्वसाधारण दर मिळाला 7,310 रुपये. तर जास्तीचा दर मिळाला 7,760 रुपये. यानंतरची बाजार समिती अमरावती. लाल तुरीला आवक आलेली आहे 2,472 क्विंटलची. कमीत कमी दर मिळाला 8,000 रुपये. सर्वसाधारण दर 8,095 रुपये. तर जास्तीचा दर मिळाला 8,191 रुपये. मित्रांनो, यानंतरची बाजार समिती आहे जळगाव. लाल तुरीला आवक आलेली आहे 53 क्विंटलची. कमीत कमी दर मिळालेला आहे 7,005 रुपये. सर्वसाधारण दर सुद्धा 7,005 रुपये. तर जास्तीचा दर मिळाला 7,300 रुपये. मित्रांनो, यानंतरची बाजार समिती यवतमाळ. लाल तुरीला आवक आलेली आहे 90 क्विंटलची. कमीत कमी दर मिळाला आहे 6,800 रुपये. सर्वसाधारण दर 7,150 रुपये. तर जास्तीचा दर मिळाला 7,500 रुपये. यानंतरची बाजार समिती मालेगाव. लाल तुरीला आवक आलेली आहे 30 क्विंटलची. कमीत कमी दर मिळाले आहे मित्रांनो 6,500 रुपये. सर्वसाधारण दर 7,001 रुपये. तर जास्तीचा दर मिळाला 7,100 रुपये. यानंतरची बाजार समिती पाचोरा. लाल तुरीला आवक आलेली आहे 200 क्विंटलची. कमीत कमी दर मिळाला आहे पाचोरा या ठिकाणी 7,000 रुपये. सर्वसाधारण दर 7,311 रुपये. तर जास्तीचा दर मिळाला 7,609 रुपये. यानंतरची बाजार समिती आहे वरुड. आवक आलेली आहे लाल तुरीला 462 क्विंटलची. कमीत कमी दर मिळाला 6,510 रुपये. सर्वसाधारण दर मिळाला 7,508 रुपये. तर जास्तीचा दर मिळाला 7,750 रुपये.